नमस्कार मित्रांनो, मी तुषार आणि आपण पाहताय माझं YouTube चॅनेल जर्नी विथ तुषार। मित्रांनो, आज माझ्याकडे तुमच्यासाठी एक खास सरप्राईज आहे। कोल्हापुरी खवय्ये या YouTube सिरीज मध्ये आज आपण आलो आहोत सरदेसाई गोळी बिर्याणी मध्ये आणि आज आपल्या सोबत आपले खास पाहुणे आहेत श्री राज कदम सर। सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत। राज कदम सर हे प्रोफेशनल शेफ आहेत, हॉटेल व्यावसायिक आहेत आणि हॉटेल मधले ब्रँड कन्सल्टंट आहेत। कोल्हापुरी पारंपरिक रेसिपीजचे ते तज्ञ आहेत आणि अस्सल कोल्हापुरी खवय्ये आहेत। आज आम्ही दोघं इथं बसणार आहे सरदेसाई गोळी बिर्याणी मध्ये, यांच्या बिर्याणीचा आणि यांच्या पदार्थांचा आस्वाद घेणार आहे। असं कळाले की इथं स्मोक्ड चिकन आणि गोळी बिर्याणी हे अप्रतिम असे पारंपरिक कोल्हापुरी पदार्थ मिळतात आणि आपण राज सरांची एक मस्त छोटीशी मुलाखत घेणार आहोत, ज्यामध्ये त्यांचा कोल्हापूरच्या फूड संदर्भातला अनुभव, त्यांचे खवय्येगिरी, त्यांचे आवडते स्पॉट्स आणि त्यांच्या प्रोफेशन बद्दल माहिती घेणार आहोत। आपलं खूप खूप स्वागत आहे जर्नी विथ तुषार मध्ये। धन्यवाद। राज सर, वेलकम जर्नी विथ तुषार या आपल्या प्रवासामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। थँक्यू। राज सरांचे अनुभव आपण आता विचारूया आणि त्यांना हळूहळू बोलतं करूया। त्यांच्या प्रचंड अनुभवाचा आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि ह्या कोल्हापूरच्या फूड जर्नीमध्ये आपण सगळ्या अशा वेगवेगळ्या तज्ञ लोकांचे इंटरव्ह्यूज घेतोय आणि त्यांचे अनुभव आम्ही ऐकतोय, शेअर करून घेतोय आणि त्यांचे अनुभव कोल्हापूरच्या मूळ जे खवय्ये आहेत त्यांच्यापर्यंत, रसिकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। राज सर, मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही शेफ व्हायचं असं तुम्ही वयाच्या कोणत्या टप्प्यावर ठरवलं होतं आणि शेफ व्हायची आवड तुम्हाला कशी निर्माण झाली? साधारणपणे वयाच्या 10व्या वर्षी आई ज्यावेळी किचन मध्ये काम करायची त्यावेळी तेव्हापासून मला ते अट्रॅक्ट निर्माण झालं। मी किचन कट्ट्यावर वर जाऊन बसायचं, पाहायचं, त्यावेळी गोड खाण्याचं खूप आवड होती। मग मम्मी ज्यावेळी घरात नसायची त्यावेळी हळू चोरून पदार्थ बनवायचे, खायचे, गुपचूप भांडी घासून पुन्हा ठेवून टाकायची। तेव्हापासून जे आवड लागली तेव्हापासून ती आवड लागत गेली। मुळात म्हणजे एक रक्तामध्ये असावं लागतं, एखादी आवड आपली एक जेनेटिक असते जेणेकरून तुम्ही त्या गोष्टीकडे आकृष्ट होत जातात। तेव्हापासून वयाच्या 10व्या वर्षापासून मी हॉटेल लाईन मध्ये थोडंसं मला ते ड्रीम होतं माझं की या फील्डमध्ये आपल्याला जायचंय म्हणून। तेव्हापासून मी स्टार्ट केलं, स्वप्न बघणं ते त्या वयाच्या 10व्या वर्षापासून सुरू झालं। म्हणजे मुलाचे पाय पाळण्यातच दिसत होते, तुम्ही लहानपणापासूनच खवय्ये आणि फूडी आहात। तर आपण कोल्हापुरातील काही प्रतिथयश हॉटेल्सचे असे ब्लॉग करतो आणि तिथल्या हॉटेलच्या ज्या हिडन रेसिपीज आहेत, तिथले जे स्वाद आहेत ते आपण लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। मला तुम्हाला विचारायचं आहे की कोल्हापुरामधल्या पांढऱ्या रश्श्याचा, मिसळीचा आणि या गोळी बिर्याणीचा इतिहास काय आहे? याबद्दल तुम्ही आता बरीच वर्ष कोल्हापूरच्या फूड इंडस्ट्रीमध्ये काढल्यात। हे पदार्थ कसे तयार होतात, याचा इतिहास काय आहे हे तुमच्याकडून जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल। साधारणपणे शाहू महाराजांच्या काळात मुळात शाहू महाराजांना खवय्येगिरी खूप आवडायची। त्यांच्या राजवाड्यामध्ये बरेचसे असे आचार्य असायचे की ते विशेष शाही पदार्थ त्यांना करून घालत होते। तर त्यापैकीचा हा एक प्रकार आहे गोळी बिर्याणीचा। शाहू महाराजांना गोळी पुलाव खूप आवडायचा, तेव्हापासून ह्या रेसिपीची सुरुवात झाली। तर मुळात कोल्हापूर हे ओळखलं जातं तांबड्या पांढऱ्या रश्श्यासाठी। त्यातल्या त्यात पांढरा रस्सा हा कोल्हापूरची एक ओळख म्हणून जगाच्या पटलावर उदयास आलेला आहे। इथं मिळणारा पांढरा रस्सा बऱ्याच ठिकाणी कॉपी केला जातो, पण इथलं पाणी, इथलं जे एक युनिक पद्धत आहे पांढरा रस्सा बनवण्याची, ती बऱ्याच जणांना कॉपी करायचा प्रयत्न केला पण ते जमता आले नाही। मुळात पांढरा रस्सा हा खोबरं, तीळ, खसखस, काजूकणी याच्यापासून बनवला जातो। तर हिची सुरुवातच मुळात शाहू महाराजांच्या पासून झाली। तिथून पुढे कोल्हापूरच्या शिवाजी पेठेमध्ये हॉटेल्स आहेत भरपूर, तिथून ते पदार्थ मिळायला लागले। सर्वसामान्यांना सुद्धा याची उपलब्धता निर्माण झाली। तेव्हापासून एक 50-60 वर्षापासून कोल्हापूरच्या मध्ये तांबडा पांढरा रस्स्याचा एक खासियत सुरू झाली। त्याबरोबरच मटण लोणचं हा प्रकार एक जो आहे तो प्रकार सुद्धा खूप फेमस झाला। साधारणपणे 50 ते 60 वर्षापेक्षाही जास्त वर्षापासून हॉटेल पद्मामध्ये मटण लोणचं खाण्यापासून जगभरातले पर्यटक इथे येतात आणि कोल्हापूरच्या जेवणामधील पांढरा रस्सा एक आत्मा आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही।
सर मग पारंपरिक पद्धत काय आहे आणि त्यातलं रहस्य काय आहे? म्हणजे कोल्हापूरच्या जेवणाला अशी चव कशी काय? अनेक जणांनी बाहेर जाऊन पण पांढरा रस्सा ट्राय केला आणि हा दुसरा युनिक पदार्थ जो आपण आज टेस्ट करायला आलोय तो म्हणजे गोळी बिर्याणी. हे पांढरा रस्सा आणि गोळी बिर्याणी. गोळी बिर्याणी म्हणजे नेमकं काय असतं? त्याच्यामधील काही तुम्ही रहस्य उलगडू शकाल का फूड इंडस्ट्रीमध्ये? गोळी बिर्याणी प्रॉपर तो जो मेन जो बेस आहे तो गोळीचा आहे. गोळीचं मटन किमा किंवा चिकन किमा जो असतो तो मटन किमा किंवा चिकन किम्याला मिक्सरमध्ये मिरची पावडर, आपली बेडकी मिरची पावडर आहे ती, आणि इथले गरम मसाले, मिरची, आलं लसूणची पेस्ट, हळद हे टाकून ब्लेंड केलं जातं, एकजीव केलं जातं. ते एकजीव केल्यामुळं ते पूर्ण एक वेगळा एक मिक्सचर तयार होतं, फ्लेवर तयार होतं. नंतर ते गोळे असतात ते तेलाच्या हातावर ते गोळे तयार केले जातात, वापरले जातात आणि नंतर त्याचा उपयोग हा बिर्याणीसाठी केला जातो. मेन म्हणजे मिक्सरमध्ये ग्राइंड केल्यामुळे काय होतात की सगळे मसाले त्यात मुरले जातात आणि त्याला एक वेगळी टेस्ट तयार होते. गरम मसाले, बेडकी मिरची पावडर आणि इथलं मिळणारं मटन, खास मटन ह्याच्यामुळे एक वेगळा ब्लेंड तयार होतो. त्यामध्ये थोडासा चरबीचा पण फ्लेवर असतो. हा, थोडंसं इसेन्शियल जे ऑइल असतं त्या ऑइलला पण स्मेल असतो. आणि तुम्ही जर पांढऱ्या रस्स्याची खासियत म्हणाल झालं तर इथलं जे हवामान आहे, इथलं जे पाणी आहे आणि इथलं करण्याची पद्धत आहे, जगभराच्या पाठीवर कुठेही केलं तर इथं जे आपुलकीनं जे मनापासून जे करतात इथल्या हाताची चवही कुठं कॉपी केली जाऊ शकते. वा वा, म्हणजे तुम्ही अगदी सुंदरच वर्णन केलं. आणि सर पांढऱ्या रस्स्याचं रहस्य काय? अजून त्याची रेसिपी कुणाला सापडलेली नाही असं म्हणतात. नाही, ठीक आहे, बरेच लोकांना माहित झालंय की एक वाळलं खोबरं, तीळ, खसखस, आलं लसूण पेस्ट या गोष्टी वापरतात, पण त्यामध्ये पण थोडस एक मंद आचेवर तो पांढरा रस्सा फोडणी करावा लागतो, त्याला उकळी आणून चालत नाही. आणि इथलं ते म्हणलं ना जे पाण्याची टेस्ट आहे त्याच्यामुळे थोडस गोष्टी होतात. त्यातला ट्रेंड एकदम अनुभवी शेफ लागतो पांढऱ्या रस्स्यासाठी. पांढरा रस्सा नॉर्मल रेसिपी नाहीच आहे, सोपा बनवण्यात नाही सोपं बनवत. ऍक्च्युली आता बऱ्याच ठिकाणी आता कोण कॉर्नफ्लॉवर वापरतं, कोण काय वापरतं, पण मूळ जी रेसिपी आहे ती खूप कॉस्टली आहे. ती रेसिपी प्रत्येक जण फॉलो नाही करू शकत. अनलिमिटेड जेवणामध्ये अनलिमिटेड मध्ये देऊ शकत नाही ते. अनलिमिटेड वरूनच मला आठवलं सर, माझा असा अनुभव आहे, आम्ही लहानपणी जे मंगळवार पेठेत, शिवाजी पेठमध्ये पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, मटन फ्राय जे आपलं पारंपरिक आहे हे जेवायचो, त्यावेळेला जी ओरिजिनल पांढऱ्या रस्स्याची आणि तांबड्या रस्स्याची चव होती ती आता चव कोल्हापुरात कुठेतरी हरवत चाललेली आहे असं माझं मत आहे. आणि असं सगळे कोल्हापुरातले जे पारंपरिक जुने शेफ्स आहेत किंवा जुने हॉटेल इंडस्ट्रीतले लोक आहेत ते असं म्हणतायत की पांढऱ्या रस्स्याची टेस्ट हरवत चालली आहे, जेवणाची क्वालिटी बिघडत चालली आहे. तर हे कशामुळे होते आणि याच्यावरती आपल्याला उपाय काय करावा लागेल? आपण जबाबदार नागरिक किंवा कोल्हापूरची ट्रॅडिशनल चव आपण जपतोय या गोष्टीसाठी आपल्याला काय त्याचा अभ्यास करावा लागेल आणि कोणते बदल फूड इंडस्ट्रीमध्ये लागतील असं मला वाटतं? रेसिपी जे आहेत ते पारंपरिक आहेत, ठीक आहेत, पण ह्याच्यावर आक्रमण झाले ते पंजाबी मसाल्यांचं. हा जो ग्रेव्हीचा जो प्रकार आहे, आता कोल्हापुरी मटन मसाला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये टिपिकल आलं लसूण खोबरं, जिरे, तीळ, कोथिंबीर हे पदार्थ वापरले जातात आणि गरम मसाला. पण आता बऱ्याच ठिकाणी काय होते आता की काय काय हॉटेल व्यावसायिक थोडस त्यामध्ये पंजाबी टच द्यायला लागलेत की कांदा, टोमॅटो आणि तीळ म्हणा किंवा मगजबी, काजू हे वापरून थोडस एक वेगळा ब्लेंड तयार देतात. ऍक्च्युली हे कोल्हापुरी मटन नाहीच आहे. पण आता बरेचसे हॉटेल व्यावसायिक, जुने हॉटेल व्यावसायिक जे आहेत की त्यांनी रेसिपी कंटिन्यू चालू ठेवले, पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी सुद्धा. किंवा तुमचं फरक असू दे, हॉटेल शिवाजी पार्कमध्ये तांबडा पांढरा आहे, पद्मा गेस्ट हाऊस आहे, ही लोकांनी आपली रेसिपी कंटिन्यू ठेवली आहे की पुढच्या जनरेशनकडे त्यांनी एक कॅरी केली पुढे त्यांनी. तर हेच गोष्ट आता कोल्हापूर हॉटेल असोसिएशन बऱ्यापैकी ऍक्टिव्ह आहे. नागेशकर सर सुद्धा त्यांनी कोल्हापूर टुरिझमच्या अंडर ते बरेच त्यांचं काम चालू आहे आता. आणि थोडंसं अवेअरनेस व्हायला पाहिजे. एक मीटिंग होता, त्या मीटिंग मध्ये सुद्धा थोडंसं अवेअरनेस त्यांनी, जे लोक जुनी आहेत हॉटेल व्यावसायिक, त्यांनी त्यांना थोडंसं गायडन्स करायला पाहिजे की या गोष्टी व्हायला पाहिजेत, या गोष्टी फॉलो करायला पाहिजे आणि या गोष्टी करायला नकोत. ते थोडंसं कुठेतरी एक जागरूकता निर्माण करायची गरज आहे असं तर मला वाटतं. कोल्हापूरमध्ये खूप असे छोट्या छोट्या गल्लीमध्ये लपलेल्या ठिकाणी सुंदर सुंदर हॉटेल्स आहेत ज्यांनी कोल्हापूरची मूळ चव अबाधित ठेवलेली आहे आणि ते खूप चांगली सर्व्हिस, चांगली चव त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. पण कोल्हापूर महानगरपालिका म्हणा, महाराष्ट्र शासन म्हणा, टुरिझम इंडस्ट्री डेव्हलप होण्यासाठी त्या येणाऱ्या पर्यटकांना त्या हॉटेलचा पत्ता कळावा, तिथली मूळ चव त्यांना अनुभवायला मिळावी, पार्किंगच्या व्यवस्था चांगल्या व्हाव्यात, कोल्हापुरातील रस्ते चांगले व्हावेत,
यासाठी आपल्याला काय काय प्रयत्न करणं गरजेचं आहे सर? कारण आपण जबाबदार नागरिक म्हणून यात कुठेतरी कमी पडतोय, किंवा कोल्हापूरचा नागरिक हा सुन्न झालाय का, त्याच्या विरोधात त्याला अवेअरनेस नाही आहे का, तो आवाज उठवत नाही आहे का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं सर? तुमचे तज्ञ विचार आमच्यासाठी खूपच मोलाचे आहेत. तर इथं जरी स्पर्धा निर्माण जरी झाली तरी एकमेकाला सहकार्य करण्याची भावना वाढीस लागणे गरजेचे आहे. कारण का आपल्या बाजूचा हॉटेलवाला जास्त व्यवसाय करतोय, आपल्यापेक्षा जास्त कस्टमर घेतोय, ही कुठेतरी भावना वाढल्यामुळे थोडंसं एक कॉपरेशनचं एक प्रमाण थोडंसं कमी झालं असे मला वाटतं. दुसरं कारण असं आहे की बदल हा काही एकटा माणूस करू शकत नाही, यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. कोल्हापूर असोसिएशन जे हॉटेल असोसिएशन आहे त्यांच्या मार्फत प्रयत्न केले जातात, पण कोल्हापुरातील लोक आहेत की ज्यांनी काहीतरी एक संस्था निर्माण करून एक समूह ग्रुप तयार करून त्याबाबत प्रयत्न केले पाहिजेत. पार्किंगची खूप मोठी समस्या आहे. पार्किंग हे कुठेतरी अवेलेबल करून दिलं पाहिजे महानगरपालिकेनं. आणि जसं त्यासाठी हॉटेल असोसिएशन सगळ्या हॉटेलवाल्यांना घेऊन काहीतरी एक मिटिंग करून त्यासाठी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे असं मला वाटतं. कारण का कोल्हापूर पेठेमध्ये जे जेवण मिळतं ते जेवण तशी जी त्याची जी शुद्धता आहे किंवा खात्री आहे किंवा जी प्रत आहे, दर्जा आहे, हा मला नाही वाटत कुठे मिळत असेल असं मला वाटतं. त्यामुळे एक सामूहिक प्रयत्नाची गरज आहे, तरच हे कुठे गोष्टी बदलू शकतात असं मला वाटतं. खूप 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 चांगले अनुभव आम्हाला मिळाले. आता आपण मस्तपैकी या सरदेसाई गोळी बिर्याणीचा आस्वाद घेऊया आणि या गोळी बिर्याणीचा इतिहास तुम्ही आम्हाला सांगा आणि कशी डेव्हलप झाली, आता त्याची टेस्ट कशी आहे, अजून काय इम्प्रूव्हमेंट्स असतील तर तुम्ही नक्की सांगा. खूप धन्यवाद. ओके सर. आता नमस्कार मित्रांनो, आपण आलोय सरदेसाई गोळी बिर्याणी मध्ये आणि फेमस शेफ राज कदम आपल्या सोबत आहेत आणि आम्ही दोघ जण आता इथे ट्राय करणार आहे सरदेसाई गोळी बिर्याणीची स्पेशल मटन थाळी, स्पेशल तूप मटन फ्राय थाळी आणि स्मोक्ड चिकन थाळी. दोन्ही थाळ्या आमच्या समोर आलेल्या आहेत. राजदादा आणि मी इथं आता ट्राय करतो या दोन थाळीमधलं स्पेशल मटन, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा. आणि मित्रांनो, आपण या थाळीमध्ये आलो, इथे एक स्पेशालिटी काय आहे, इथं सोलकढी नाही आहे हे आपल्याला समजते. यांच्या ज्या टेस्ट आहेत त्या ऑथेंटिक कोल्हापुरी टेस्ट आहेत, त्यामुळे त्यांनी इथं सोलकढी इंट्रोड्यूस केलेली नाही आहे. आणि गोळी बिर्याणी असते, त्यामुळे गोळी बिर्याणी सोबत जे पदार्थ इथं मॅच होतील तेच त्यांनी ठेवलेले आहेत. राजदादांना आपण आता टेस्टचा रिव्ह्यू विचारूया. दादा, ट्राय करा आणि तुमचा अनुभवी रिव्ह्यू आम्हाला नक्की द्या. पहिल्यांदा आपण तूप मटन थाळी आपण ट्राय करतोय सध्या. कशी वाटली टेस्ट? बेस्ट खूप छान आहे. ऍक्च्युली तूप मटन थाळी जी आहे त्याचा जो ब्लेंड आलाय तो मॅरिनेशन मुळे आलाय सध्या. आता विदाउट मॅरिनेशन हा पदार्थ बनवू शकत नाही. सॉफ्ट पण आहे, तेवढं टेंडर पण आहे. तो मसाल्याचा एसेन्स जाणवतोय पूर्णपणे. त्याचा एक अरोमा जो डायरेक्ट तुमच्या मेंदूला जाऊन भेटतोय, त्यामुळे खूप छान आहे.
मी तर इथं स्मोक चिकन ट्राय केलं, मस्तपैकी टेक्स्चर जे तुम्ही म्हणताय मग अशी आपण एक्सप्लेन करत होता, टेक्स्चर त्याच्यावरती असा लेअर आहे बारीक मसाल्याचा, टेक्स्चर भारी आहे आणि स्मोकी फ्लेवर यामध्ये येतोय, कांद्याचा पण फ्लेवर आहे थोडाफार स्मोक झालेला. बऱ्यापैकी पारंपरिक पदार्थ जे असतात, आलं लसूण पेस्ट, मिरची, पुदिना आणि गरम मसाले हे टिपिकल यांनी स्वतः बनवलेले आहेत. आणि चटणी त्याच्यामध्ये मॅरिनेशन केलेलं तूप फ्राय स्मोक चिकन आहे सध्या, आणि याला बराच वेळ लागतो मॅरिनेशनला, त्याच्याशिवाय हा ब्लेंड यामध्ये उतरत नाही. बऱ्याच वेळेला काय होतं की चिकन वरून मसाला असतो आणि आतमध्ये चिकन कच्चं लागतं, पण ह्याच्या बाबतीत असं नाही दिसत. हे चिकन हे पूर्णपणे शिजलेलं आहे आणि त्याला स्मोक पूर्ण 100% जाणवत आहे. त्यामुळं एक 100% क्वालिटी म्हणाल तर काही हरकत नाही. स्मोक चिकन एक नंबर आहे. पांढरा तांबडा रस्सा सर ट्राय करून रिव्ह्यू द्याल? मस्तच रे, पांढरा रस्सा एक नंबर आहे. काय म्हणता? जो स्टॉक आहे तो रश्याला जाणवत आहे चांगल्या पद्धतीने. त्याचबरोबर एक नारळाचा दूध असतं जो वापरतात, जो वापर केला आहे, कुठलाही आर्टिफिशियल यात पदार्थ घातलेला नाहीये, तो स्टॉक जाणवतोय. एक मोठं मिठाचा जो स्टॉक आहे जो टिपिकल पांढऱ्याला वापरतात तो यामध्ये जाणवते. ह्याच्यामध्ये सुद्धा एक पारंपरिक कोल्हापुरी जो पदार्थ आहे ती यांनी रेसिपी फॉलो केलेली असं दिसते 100%. आता तांबडा रस्साचं बघूया आपण. सेम तांबड्याच्या बाबतीत सुद्धा आहे, घरगुती कोल्हापुरी चटणी, मसाले आणि टिपिकल जो रेशो असतो चटणीचा, कोल्हापुरी, बेडगी मिरची पावडर आणि ज्वारी, हे परफेक्ट बॅलन्स झालेला आहे. याच्यामध्ये स्टॉक पण योग्य प्रमाणात आहे, जास्त पण नाही कमी पण नाही. बऱ्याच ठिकाणी मसाले जास्त असतो आणि स्टॉक कमी असतो, पण या ठिकाणी परफेक्ट ब्लेंड इथं जमलेलं आहे असं मला वाटतं. हे ट्राय करूया सर. म्हणजे अंडा करी आहे का ती? हा, अंडा मसाला आहे. अंडा मसाला टिपिकली कोल्हापुरी जो मसाला आहे तो मसाला आहे. बेस्ट आहे. कट दिसतं याच्यामध्ये, पण कुठेही ठसका लागत नाही. याच्यामध्ये पूर्णपणे शिजलेला आहे, कुठेही कच्चा वास येतोय किंवा कुठेतरी ओव्हर स्पायसी आहे असं कुठेही यात जाणवत नाही. हे पण छान आहे. ओव्हरऑल पाहायचं झालं तर हे 5ही पदार्थ एक नंबर आहेत. यात कुठलेही आर्टिफिशियल फ्लेवर नाही, इसेन्स नाही आहेत, अजिनोमोटोचा कुठला वापर नाही. याच्यामध्ये पारंपरिक रेसिपी फॉलो केलेली आहे आणि एक कोल्हापूरची ओळख जी आहे आपली ही जपण्याचा या हॉटेलला नक्कीच प्रयत्न केला. अप्रतिम, मस्त वाटलं ना? खूप छान, खूप छान. चला आपण आता या पदार्थांचा आस्वाद घेऊया आणि आपण वाट बघूया इथला आयकॉनिक पदार्थ सरदेसाई गोळी बिर्याणी. तर मित्रांनो, आपल्या सोबत आहेत या गोळी बिर्याणीचे शेफ आणि याचे निर्माते प्रतीक सरदेसाई. हे स्वतः प्रेमानं ही गोळी बिर्याणी वाढतात, खाऊ घालतात आणि ही स्वतः त्यांची स्वतःची रेसिपी आहे, त्यांची खानदानी ट्रेडिशनल रेसिपी चालत आलेली आहे. आणि आपण आता ही मोस्ट फेमस आयकॉनिक सरदेसाई गोळी बिर्याणी ट्राय करूया. ते वाढतील आपल्याला. आणि राजदादाने मी सांगतो की याची चव कशी आहे ते. वाव, एक नंबर, खतरनाक. वाव. राज सर, सरदेसाई गोळी बिर्याणी आपल्या ताटामध्ये सर्व झालेली आहे. आता या गोळी बिर्याणीचा इतिहास आणि हे गोळी म्हणजे काय असते नेमकं आणि कशी बनवली जाते जरा सर सांग. ऍक्च्युली जो मटन किमा असतो तो मटन किम्यामध्ये लसूण पेस्ट, पुदिन्याची पेस्ट, गरम मसाला आणि इतर काही मसाले घालून आहे ना हे मिक्सरला फिरवलं जातं. नंतर याचे छोटे छोटे गोळे करून हे वाफवले जातात आणि नंतर ह्याचा यूज हा बिर्याणीमध्ये करता येतो. जर शिजवल्यानंतर याचा ब्लेंड परफेक्ट उतरतो आणि मिक्सरला जो फिरवल्यामुळे ना एक युनिक रेसिपी तयार होते याच्यात. त्याच्यामुळे ही जे टेस्ट येते ना, या टेस्टचं सगळं जे क्रेडिट आहे ते किमा गोळीला जातं. किमा गोळी बघूया, आपण ट्राय करूया. ही गोळी बिर्याणी मूळची रेसिपी कुठली आहे, कुठनं इन्व्हेंट झाली आणि कोल्हापुरात एवढी फक्त कोल्हापुरातच मिळते ना, बाहेर कुठं मला गोळी बिर्याणी ऐकून माहित नाही. ऍक्च्युली शाहू महाराजांना गोळी पुलाव खूप आवडायचा. आणि तेव्हापासून ही रेसिपी फक्त राजवाड्यामध्ये खाल्ली जायची.
पण कालांतराने शाहूमहाराजांच्या नंतर सामान्य नागरिकांना सुद्धा ही रेसिपी मिळावी या उद्देशाने 2-3 हॉटेल आहेत त्यांनी चालू केलं. जे ही त्यातले एक हॉटेल आहे इथे गोळी बिर्याणी मिळते. तर बऱ्यापैकी हा ब्लेंड उतरलेला आहे चांगला. आणि जी रेसिपी आहे, मॅरिनेशन आहे, याचं कुठेतरी एक युनिकनेस जाणवतं याच्यामध्ये. हा खडा मसाला पुलाव आहे, म्हणजे आपण बिर्याणी म्हणतोय गोळीचा पुलाव आहे. पुलाव असू दे, बिर्याणी असू दे, हा पदार्थ याचा दर्जा काय, याची क्वालिटी काय, सॅटिस्फॅक्शन किती मिळतं आपल्याला, यामध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट घेतला पाहिजे असं मला वाटतं. आता विनाकारण वाद करून काही उपयोग नाहीये. ही जी पारंपरिक जी पद्धत आहे, गोळी पुलाव म्हणा, गोळी बिर्याणी म्हणा, पण ही जी ब्लेंड आहे, जे सॅटिस्फॅक्शन मिळतं, ते खूप युनिक आहे आणि हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे याचा लाभ तुम्ही अवश्य घ्या. नक्की व्हिजिट करा सरदेसाई गोळी बिर्याणीला. मस्त, तुम्ही रिव्ह्यू चांगला दिला खूप. राज सर हे ब्रँड डेव्हलपर आहेत, हॉटेल कन्सल्टंट आहेत. आता नवीन बरेच उद्योजक आपलं नवीन हॉटेल रेस्टॉरंट चालू करतात आणि त्यांना मार्गदर्शनाची गरज असते. म्हणजे धंद्याचा कोणताही अनुभव नसतो, टेस्ट कशी मेंटेन करायची, सर्व्हिस कशी इम्प्रूव्ह करायची हे माहीत नसतं. अशा ठिकाणी एक तज्ज्ञ व्यक्ती, अनुभवी व्यक्ती तुम्हाला गायडन्ससाठी लागतो. ते काम राज सर करतात आणि ते वेगवेगळ्या ब्रँड्सचा प्रॉपर रेस्टॉरंट सेटअप करून देतात. जर तुम्हाला त्यांच्याकडून कोणतंही मार्गदर्शन पाहिजे असेल, त्यांची प्रोफेशनल कन्सल्टन्सी पाहिजे असेल, तर मी स्क्रीनवर त्यांचा नंबर तुम्हाला शेअर करतोय आणि तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांच्याकडून तुम्हाला हवं तसं मार्गदर्शन घेऊ शकता. ते तुम्हाला अगदी इन डेप्थ रेसिपीज पासून, सर्व्हिस पासून, काउंटर पासून, प्रॉपर वर्कफ्लो मॅनेज कसा करायचा, कॅश फ्लो मॅनेज कसा करायचा रेस्टॉरंटचा, प्राइसिंग कसं ठेवायचं, या सगळ्या गोष्टी संदर्भात तुम्हाला चांगला गायडन्स देतील. त्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी खूपच महत्वाचे असेल. तर मित्रांनो, राज सर आज आपल्या इथं कार्यक्रमामध्ये आले आणि त्यांनी आपल्यासोबत कोल्हापूरचे फेमस सरदेसाई गोळी बिर्याणीची टेस्ट घेतली, त्याचे रिव्ह्यूज दिले आणि त्यांचे अनुभव शेअर केले. त्याबद्दल राज सर तुमचं खूप खूप आभार. आणि तुमचं मार्गदर्शन असंच आम्हाला मिळत राहावं आणि कोल्हापुरातील आणखी नवीन नवीन रेस्टॉरंटला तुमचा गायडन्स मिळावा आणि त्यांनी खूप चांगला सेटअप बसवावा अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि आपण या कोल्हापूरच्या अस्सलावरती ताव मारूया आणि इथंच आपण हा कार्यक्रम संपवतोय. खूप खूप धन्यवाद.